प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो की 2005 या वर्षातला हा नाताळ समय त्याने आपल्या जीवनात दाखवलेला आहे. आणि ख्रिसमस स्पेशल 2005 या मालिकेमध्ये हा तिसरा नाताळचा संदेश आहे. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे, दूरचे जवळ येतात व जवळचे दूर जातात. दूरचे ते जवळ येतात व जवळचे ते दूर जातात. द फार ऑफ नियर, द नियर फार ऑफ. आणि आजचा शास्त्रभाग आहे मत्ती 2 आणि वचन 1 ते 8. पहिलं वचन असं आहे, हेरोद राजाच्या दिवसात यहुद्यातील बेथलेहेमात येशू जन्मल्यानंतर पहा. येशू जन्मल्यानंतर पहा म्हणजे अचानक काहीतरी झालं. प्रभू येशू ख्रिस्ताचा एका ठिकाणी जन्म झाला आणि लगेच काहीतरी घटना घडू लागल्या. आणि किती विशेष आहे नाही का? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस एक खळबळ माजली. काहीतरी विशेष असं घडू लागलं, काहीतरी विशेष घडायला सुरुवात झाली. आणि तुम्हाला माहित आहे का, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा माणसाच्या अंतःकरणात जन्म होतो त्या वेळेस एक खळबळ माजली जाते. एक विशेष काहीतरी असं घडायला लागतं. प्रभू येशू ख्रिस्त जन्मल्यानंतर काहीतरी होतो. प्रभू येशू ख्रिस्त माणसाच्या अंतःकरणात जीवनात आल्यानंतर काहीतरी होऊ लागतं. आणि आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे कोणते 2 परिणाम घडले आणि आजही घडतात त्याविषयी पाहणार आहोत. द 2 रिझल्ट्स ऑफ क्राइस्ट बर्थ. काही जणांसाठी प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा होतो, तर काही जणांना तो अडखळण असा होतो, अडखळणारा धोंडा किंवा खडक असा होतो. हे 2 परिणाम प्रभू येशू ख्रिस्ताविषयी घडत असतात. आता या ठिकाणी मत्ती म्हणतो पहा, किंवा इंग्लिशमध्ये बिहोल्ड. आपण म्हणतो ना काहीतरी विशेष घडल्यावर किंवा दाखवायचं असताना हे बघ, तसं मत्ती म्हणतो की हे बघा, पहा, बिहोल्ड. आणि ह्या ठिकाणी काय झालं पहा, की जे लोक देवापासून, देवाच्या राज्यापासून, प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर असे होते, ते मागे लोक ते जवळ आलेले आहेत. जे दूर देशात राहत होते ते जवळ आले. आणि जे लोक जवळ होते, यरुशलेमात ऍक्च्युली होते, म्हणजे हेरोद राजा आणि यरुशलेमातले इस्रायल लोक आणि शास्त्री, परुषी, धार्मिक नेते, ते जवळ असून सुद्धा प्रभू येशूच्या जवळ आले नाही. हे आपण आज पाहणार आहोत. दोन गोष्टी, की जे लोक दूर असतात ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ कसे येतात, आणि जे जवळ असतात, ज्यांना वाटतं की आपण जवळच्या अंतरावर आहोत, ते जवळ असून सुद्धा त्याच्याकडे वळत नसतात किंवा येत नसतात. तर पहिली गोष्ट, की जे दूरचे ते जवळ येतात. आता परमेश्वर त्याच्या इच्छेने ज्याचं त्याचं तारण करत असतो. तारण हे देवापासून आहे आणि हे त्याच्या इच्छेने आहे. म्हणून त्याचं वचन सांगतं की पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे होतील. या ठिकाणी आपण तेच पाहतो की जे पहिले होते, जवळ होते, ते शेवटचे झाले, आणि शेवटी होते ते पहिले झालेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्यावेळी जन्म झाला, पहिल्या वचनात असं म्हटलेलं आहे की हेरोद राजाच्या दिवसात यहुद्यातील बेथलेहेमात येशू जन्मल्यानंतर पहा, पूर्वेकडून म्हणजे पूर्व देशातून मागी लोक यरुशलेमास येऊन विचारू लागले. मागी लोक किंवा मॅजाय
हे कोण होते? हे पूर्वेकडच्या देशातले. आता ते देश कोणते आपल्याला माहीत नाही. मेरी पारसी असतील, इराण इराक असू शकतील, आपल्याला माहीत नाही. परंतु पूर्वेकडच्या देशातले हे लोक होते आणि ते मागी लोक होते. म्हणजे ते ताऱ्यांचा अभ्यास करणारे होते. देवर एस्ट्रॉनॉमर्स, ते ताऱ्यांचा अभ्यास करणारे लोक होते. म्हणजे त्या काळातले ते विद्वान असे लोक होते. अतिशय उच्च शिक्षण घेतलेले शास्त्रज्ञ म्हटलं तरी चालत, सायंटिस्ट. आणि आपल्याला माहित आहे की असे विद्वान उच्च शिक्षण घेतलेले हायली क्वालिफाईड असे लोक सहसा देवाकडे वळत नसतात किंवा देवावर विश्वास ठेवत नसतात, नाही का? पण ह्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. आणि म्हणून मत्तई म्हणतो, पहा, बिहोल्ड. का? कारण ही आश्चर्यकारक घटना आहे की एवढे सुशिक्षित विद्वान लोक प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला आले. ही काही साधी गोष्ट नाही की इतके बिझी, इतके विद्वान लोक त्याच्याकडे आले, जे अशा प्रकारचे लोक देवाकडे सहसा येत नसतात. कारण देवाचं पाचारण हे देवाकडून असतं. देव लोकांना तारणात आणत असतो. देव माणसाचं तारण करत असतो. आणि त्याचं वचन सांगतं की पुष्कळ विद्वान ज्ञानी अशांना त्याने निवडलेलं नाहीये. तर जगाच्या दृष्टीने जे मूर्ख, जे बुद्धिहीन अशा लोकांची देव निवड करतो. परंतु ज्ञानी किंवा विद्वानांची करीतच नाही असं नाही, परंतु बरेचसे असे निवडलेले नाहीत असं ते वचन आहे. म्हणजे थोडेसे अशा टाईपचे निवडलेले. आणि त्या थोडक्यापैकी हे मागे लोक होते, ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले. आता ते पहिल्याने प्रभू येशूकडे आलेलं नाहीये. कारण पहिल्याने कोण आलं तुम्हाला माहित आहे? पहिल्याने मेंढपाळ आले. आता मेंढपाळ म्हणजे अशिक्षित, अडाणी, शुद्ध अडाणी असे लोक, नेमकं विरुद्ध मागे लोकांचं. आणि मेंढपाळांना देवाने दर्शन दिलं. आणि ते अशिक्षित, अडाणी असताना सुद्धा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी जन्मलेला होता त्या ठिकाणी येऊन पोहोचले. परंतु हे जे विद्वान लोक होते, मागी लोक, हे सुशिक्षित असो, यांना देवाने तारा दाखवलेला असून सुद्धा, त्यांनी आकाशात तो तारा पाहिला असो, ताऱ्यांचा अभ्यास करणारे असताना सुद्धा ते वाट चुकले. हे किती विशेष. ते बेथलेहमला जाण्याच्या ऐवजी कुठं पोहोचले? ते बेथलेहमला जाण्याच्या अगोदर ऐवजी यरूशलेमला पोहोचले. बघा, माणसाचं ज्ञान आणि बुद्धी काही वेळेस देवाचा शोध करत असताना विद्वान लोक, बुद्धिमान लोक चुकत असतात. त्यांच्या ज्ञानाने जर शोध करत गेले तर ते चुकीच्या मार्गाला जात असतात किंवा साईड ट्रॅक होत असतात. पण तरीही देवाची स्तुती असो की देव त्यांना परत आणतो. काही काळ मागे लोकांना तो तारा दिसला नाही, परत तो दिसू लागला. तो दिसला नाही, दे लॉस्ट देअर वे, त्यांनी त्यांचा मार्ग हरवला. म्हणून ते चुकून यरूशलेमेत हेरोद राजाकडे गेले, बेथलेहमात जाण्याच्या ऐवजी. पण देवाची स्तुती असो की परत देवाने त्यांना मार्गदर्शन केले. ते असं फिरून योग्य ठिकाणी गेले. काही लोक असं फिरून मग सत्याकडे, देवाकडे येत असतात. परंतु काही लोकांना देव त्याचं प्रगटीकरण दिल्यानंतर ते थेट योग्य ठिकाणी पोहोचत असतात. जसे हे मेंढपाळ पोहोचले. मेंढपाळ त्यांचा रस्ता चुकले नाहीत. त्यांना तर तारा पण दिसेल नव्हता. दिसला होता का? त्यांना मार्गदर्शन करायला कोणीच नव्हतं, पण तरी ते बरोबर पोहोचले. रस्ता चुकले नाही. आणि मागे लोकांना तारा होता तरी ते रस्ता चुकले.
माझी अशी प्रार्थना आहे की नाताळचा हा संदेश आणि ज्या गोष्टी देवाने मला प्रगट केल्या त्या देव तुम्हालाही प्रगट करेल आणि एक नवीन आशीर्वाद, एक नवीन प्रगटीकरण घेऊन तुम्ही इथून जा. आणखी एक नाताळचा संदेश असं समजू नका. तर काही असो, हे मागे लोक अखेर योग्य ठिकाणी प्रभू येशू जवळ जाऊन पोहोचले. आता ह्या मागे लोकांबद्दल पहिली गोष्ट अशी की हे लोक फक्त बुद्धिमान विद्वान होते असं नाही, तर ते दूर देशाचे होते, फॉरेनचे लोक होते, परदेशाहून आलेले होते. ते काय फक्त लांबून आलेले नव्हते, तर ते परदेशातून आलेले होते, ते दुसऱ्या देशाचे होते. त्यांनी लांबचा प्रवास केलेला होता. ज्यावेळेस त्यांना तो तारा दिसला, आयुष्यभर ते ताऱ्यांचा अभ्यास करत होते आणि एका रात्री त्यांना एक विचित्र असा तारा दिसला आणि त्यावेळेस त्यांनी शोध केला. आणि मग विचारपूस करता करता त्यांना कसं कळलं आपल्याला माहित नाही की ज्यावेळेस यहुद्यांचा राजा जन्म घेईल त्यावेळेस एक तारा दिसेल. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माविषयीचं प्रतीक असेल. आता हे त्यांना कोणी सांगितलं असेल मला माहित नाही, परंतु कोणीतरी सांगितलं. म्हणून साक्ष ही इतकी महत्वाची असते. कोण कोणाला प्रभू येशू बद्दल सांगतो आणि कोण कुठे जातो, देवामध्ये किती पुढे जातो हे आपल्याला माहित नाही. त्या मागे लोकांना कळलं की ह्या ताऱ्याचे लिंक किंवा संदर्भ यहुद्यांच्या राजाशी, इस्रायलच्या मसीहाशी आहे. म्हणजे त्यांनी अभ्यास करत असताना ते याचाही अभ्यास करत असतील हे त्यांना माहित होतं. तर पहिली गोष्ट, हे अपरिचित परके असे लोक, अपरिचित ठिकाणावरून आलेले लोक अद्भुत रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला आलेले आहेत. They were unlikely men from unlikely places. देवाने चमत्कारिकरित्या एक तारा निर्माण केला. तो तारा त्यांना दिसला. कारण त्यांचे ज्ञान बुद्धी, ते विद्वान ज्ञानी लोक होते. त्यांचं केंद्रस्थान, त्यांचं वर्किंग फील्ड, कार्यक्षेत्र हे ताऱ्यांच्या अभ्यासात होतं. आणि ज्या कार्यक्षेत्रात ते होते त्या ठिकाणी देवाने त्यांना स्वतःचं प्रगटीकरण केलं. आता मागे लोक म्हणजे यांचा देव, यांचे देव दैवत वेगळे होते. हे मूर्ती पूजा करणारे, वेगवेगळ्या दैवतांची भक्ती करणारे लोक होते. ते दूर देशात होते, ते परके होते देवाच्या वचनाविषयी, इस्रायलच्या कराराविषयी, देवाच्या अभिवचनाविषयी. परंतु अशा लोकांनाही त्याच्याकडे कसं आणायचं हे देवाला चांगलं माहित असतं. जे लोक देवापासून दूर असतात, आपापल्या कार्यक्षेत्रात असतात, मग ते कोणतंही काम असो, शेती करणं असो किंवा ज्ञानी विद्वान एखादं फील्ड असो, त्या ठिकाणी परमेश्वर कार्य करतो आणि अद्भुत रीतीने स्वतःचं प्रगटीकरण त्यांना देतो आणि त्यांना स्वतःकडे बोलवत असतो. कोणी माणूस देवापासून इतका दूर नसतो, कोणी स्त्री देवापासून इतकी दूर नसते की देव तिचं तारण करू शकत नाही. हे लोक जरी दूर होते तरी देवापासून दूर नव्हते. आमेन. देवाला एक चमत्कार करून त्यांना स्वतःकडे आणावं लागलं. कारण साधारण हे काही साधारण ऑर्डिनरी लोक नव्हते. इतिहास असं सांगतो की मागील लोक राज्यांचा अभिषेक करत होते, राजे नेमत होते. म्हणजे राजे लोक त्यांच्या अंतर होते, म्हणजे हे साधे लोक नव्हते. हे असाधारण विशेष एक्स्ट्राऑर्डिनरी लोक होते. आणि अशा लोकांना देवाच्या राज्यात आणण्यासाठी देवाला एक्स्ट्राऑर्डिनरी किंवा अद्भुत कार्य करावं लागतं. आपण अनेक लोकांच्या साक्षी ऐकतो की कशा अद्भुत रीतीने देवाने चमत्कार केला, कशा रीतीने एखादा रोग आजार बरा केला, किंवा कशा रीतीने
एखाद्या धर्माचा किंवा शास्त्राचा अभ्यास करत असताना अचानक प्रभू येशू ख्रिस्त कोण हे त्यांना कळलं. आपण साक्ष्यामध्ये ऐकतो की वाईट पापी जीवन जगत असताना, आयुष्यात कधी देवाशी शास्त्राची संबंध आलेला नसताना, चर्च काय देव कोण माहीत नसताना अचानक एखाद्याचं जीवन बदलतं आपण ऐकतो. कोण त्यांना सांगतो? कशा रीतीने त्यांना हे प्रगतीकरण होतं? हे देवापासून होत असतं. देव अद्भुत रीतीने कार्य करून जे दूर आहे त्यांना जवळ आणत असतो. दूरचे ते जवळ येत असतात. म्हणून कोणी माणूस, कोणी स्त्री देवापासून इतकी दूर असते की देव त्यांना त्याच्याकडे वळवू शकत नाही. दुसरी गोष्ट या लोकांविषयी, मागील लोकांविषयी अशी की ते किती उत्सुक होते. दे अर्नस्टली इन्क्वायर्ड. ते येऊन विचारपूस करू लागले, चौकशी करू लागले. विचारणा, इन्क्वायरी, की ते इतके उत्सुक होते की त्यांना कोणालाही विचारायला लाज वाटली नाही. या ठिकाणी आपल्याला ही एक महत्वाची गोष्ट पाहायला मिळते की जी आपल्या प्रत्येकामध्ये असली पाहिजे की देवाच्या गोष्टींविषयीची उत्सुकता, इन्क्वायरी इनटू द थिंग्स ऑफ गॉड. ह्या मागील लोक आणि किती विशेष आहे की विधर्मी लोक असून त्यांच्या मनामध्ये एवढी उत्सुकता होती की हा एवढ्यांचा राजा कोण, आणि ज्याच्याविषयी हा भविष्यवाण्या आणि त्यांना कोणीतरी शास्त्रातून वाचून दाखवलेल्या आणि त्यांचा विश्वास बसलेला, आणि ते वाटतात की हा कसा असेल. त्याच्याविषयीची उत्सुकता, त्याला जाणून घेण्याची, त्याला पाहण्याची विधर्मी लोकांची किती विशेष आहे. देव करो आणि आपल्या प्रत्येकामध्ये अशी उत्सुकता निर्माण करू की शास्त्रात हे असं का लिहिलेलं आहे, तसं का म्हटलेलं आहे, हे काय, ते काय आहे. ही उत्सुकता त्यांच्याकडे, ती उत्सुकता होती ख्रिस्ताला जाणून घेण्याची. उत्सुकतेचा आत्मा परमेश्वर आपल्याला देऊ. चुकीच्या गोष्टींच्या बद्दल लोकांना उत्सुकता असते, परंतु ज्यावेळेस देव माणसाच्या अंतःकरणात, ज्यावेळेस पवित्र आत्मा कार्य करायला लागतो, त्यावेळेस देवाविषयीच्या गोष्टीची माणसाच्या मनात उत्सुकता निर्माण होते. देव कोण, प्रभू येशू ख्रिस्त कोण, त्याचं वचन कोण, याच्याविषयीची एक उत्सुकता निर्माण होते की माणसाचं समाधानच होत नाही. किती त्याच्याविषयी ऐकलं, किती संदेश ऐकले, किती स्टडी केलं तरी असं वाटतं की नाही अजून काहीतरी आहे, अजून काहीतरी आहे. कारण देवाविषयीचं ज्ञान हे अथांग सागर, हे कोणी म्हणू शकत नाही की आमचं सर्व पाहिलं सगळे. आयुष्य गेलं, अनेक आयुष्य जरी आपण जगलो, हजारो वर्ष, तरी सर्व काही देवाबद्दलचं, त्याच्या वचनाबद्दलचं कोणी समजू शकणार नाही. उत्सुकता बघा, देवाचा आत्मा त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आकर्षित आहे, आणत आहे. कसं होतं बघा, पवित्र आत्म्याचं कार्य कसं असतं? उत्सुकता निर्माण करतो, त्यागाची भावना निर्माण करतो की आपण आपला देश सोडून, जरी लांबचा प्रवास आहे तरी आपण जाऊ. लोक काय म्हणतील, कोण काय म्हणतील, कोणी काही म्हणून तरी आपण जाऊ. नाही पण आपल्याला पत्ता माहित नाही तरी आपण जाऊन विचारपूस करू, पण आपण जाऊच. आपण जाणून घेऊच की येशू ख्रिस्त कोण आहे. आणखी एक गोष्ट यांच्याविषयी अशी की हे मागील लोक किती तत्पर होते. हाऊ प्रॉम्प्ट दे वर. त्यांची तत्परता आपल्याला दिसून येते. कशावरून? इकडे लक्षात द्या. त्यांना वाटलं असं की कदाचित हा येवद्यांचा राजा बाळ जन्मलेला आहे. बाळाला पाहायला काय जायचं? बाळ आपल्याला काय शिकवणार, काय सांगणार? आपण तो मोठा होईपर्यंत थांबू. लहान बाळाचा मोठा होईल, बोलायला चालायला लागेल, अजून थोडा प्राऊड होईल, मोठा माणूस होईल, मग देवाचा संदेश, देवाविषयीच्या, स्वर्गाविषयीच्या गोष्टी तो सांगायला लागेल आणि मग आपण ऐकायला जाऊ. लहान बाळाला भेटून काय होतं?
असं वाटलं असतं तर चाललं असतं. पण ते इतके तत्पर होते, इतके प्रॉम्प्ट होते की तो लहानचा मोठा होईपर्यंत सुद्धा त्यांनी वाट पाहिली नाही. जन्मल्याबरोबर ते उठून गेले, जन्मल्याबरोबर ते निघाले. Praise the Lord. Praise the Lord. की जरी तो आमच्याशी काही बोलला नाही, जरी त्यांनी आम्हाला काही शिकवलं नाही, तरी दर्शन तर एक झलक का नाही. कदाचित तो मोठा होईपर्यंत कदाचित ती संधी आपल्या जीवनात येते की न येते, कदाचित तो दिवस आपण म्हणतो तो येतो की न येतो, पण आज तर संधी देवाने दिली. आपण आत्ताच उठून जाऊ. ती त्यांच्या ठाई, मागील लोकांच्या ठाई ही तत्परता होती. They were prompt. तो जन्मल्याबरोबर मोठा व्हायची वाट न पाहता ते लगेच उठून गेले आणि त्यांनी त्यांच्या देशाचं, त्यांच्या जवळचं जे उत्तम ते त्याच्यासाठी अर्पण म्हणून आणलं, सोनं, ऊन आणि गोड. ह्याच्यावरून त्यांचं अंतःकरणात देवाने किती कार्य केलं हे आपल्याला दिसून. मागे लोकांचा मन, मागे लोकांचं अंतःकरण कसं होतं, देव कसं त्यांच्या अंतःकरणात कार्य करीत होता हे दिसून येतं. म्हणून तो म्हणतो की जे माझे लोक नव्हत त्यास मी आपले लोक म्हणतो, ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी प्रगट होईल. त्याचे लोक नव्हते, इस्रायल नव्हते, विधर्मी, परप्रांतीचे, परदेशी. पण अशांना परमेश्वर म्हणतो मी माझे लोक करेल, माझ्या लोक म्हणेल. देव करू आणि आपल्या ठाई अशी तत्परता देव की आपण वाट न पाहता आजच जी संधी आहे, आता जे करू शकतो ते आपण करायला, आजच जे जाणून घेऊ शकतो, आजच जी सेवा करू शकतो, आजच कोणाला साक्ष देऊ शकतो ते आपण करू. ती तत्परता त्यांच्या ठाई होती. आणखी एक गोष्ट त्यांच्याविषयी की ते आज्ञापालन करणारे लोक होते. त्यांनी ताबडतोब जे पाहिलं ते ताबडतोब निघाले. ते आज्ञापालन करणारे होते. त्यांनी कृतीने आज्ञापालन केलं. त्यांनी अर्पण आणून देण्याने आज्ञापालन केलं. त्यांनी त्याला नमन करून, ते जरी लहान बाळ आहे तरी आणि हे जरी मोठे वयस्कर वयोवृद्ध आहेत तरी नमन करून त्यांनी आज्ञापालन केलं. यावरून त्यांची नम्रता आपल्याला दिसून येते. आज्ञापालन करणं. परमेश्वर ज्यावेळेस माणसाच्या अंतःकरणात कार्य करतो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, हे येशू ख्रिस्ताची सुवार्ता ज्यावेळेस माणूस ऐकतो आणि ती स्वीकारतो, त्यावेळेस काय होतं? हे होतं, एक उत्सुकता निर्माण होते, तत्परता निर्माण होते, आज्ञापालन करण्याची प्रवृत्ती माणसामध्ये निर्माण होत असते आणि ते त्याला नमन करू लागले. ते त्याच्या पुढे पालथा पडून त्याने नमन केलं. म्हणजे सर्व काही त्याच्या हाती सोपवून दिलं. ते सरेंडर, ते पूर्णपणे त्याच्या स्वाधीन झाले. त्याने स्वतःला त्याला अर्पण केलं. हे देवाने केलं ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जन्माला. आणि हेच आज परमेश्वर करतो त्याच्या कृपेने. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरणात जन्म घेतो, ज्यावेळेस एखाद्याच्या आत्म्याचं तारण होतं, त्यावेळेस ह्या गोष्टी घडत असतात. दैव करो आणि ह्या गोष्टी आपल्या मंडळीतील प्रत्येकाच्या जीवनात आणि अनेकांच्या जीवनात घडवतो. तर पहिली गोष्ट अशी की जे दूर होते ते जवळ येतात, ते जवळ आले. आता दुसरा भाग ह्या संदेशाचा की जे जवळचे ते दूर जातात. सेकंड पॉइंट, द नियर वन्स आर फार ऑफ. जवळचे ते दूर जातात. आता जवळ कोण होते? प्रभू येशू ख्रिस्त ज्या बेथलेहमात जन्माला, त्या बेथलेहमाच्या जवळ कोण कोण होते? पहिलं तर आपण वाचतो
वचन 3 मध्ये हे ऐकून हेरोद राजा व त्यासह सर्व यरूशलेम ही घाबरली. हेरोद प्रभू येशूच्या म्हणजे जन्म ठिकाणाच्या जवळ होता. यरूशलेमेतील इस्रायल लोक जवळ होते. आता बघा, जे दूर होते त्यांना आनंद झालेला आहे हे ऐकून, आणि जे जवळ होते त्यांना काय झालेलं आहे. वचन 3, ते घाबरले किंवा अस्वस्थ झाले. प्रभू येशूचं वचन, प्रभू येशूची सुवार्ता ऐकून 2 प्रतिक्रिया होत असतात. काही लोकांना आनंद होत असतो, काही लोक घाबरत असतात, अस्वस्थ होत असतात. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस हेरोद व त्याच्यासहित सर्व यरूशलेम म्हणजे देवाचे लोक इस्रायल हे घाबरले. देवाचे लोक कधी घाबरतात? घाबरतात. हेरोद व यरूशलेम हे घाबरले. आता इथे ही गोष्ट विशेष आहे की आता तर कुठं प्रभू येशूचा जन्म झालेला आहे, तो बाळ आहे अजून, आताशी लहान बाळ जन्मले. पण ते लहान बाळ जन्मलेला ऐकून हेरोदासारखा एक पराक्रमी शूर वीर, एक क्रूर राजा, एक त्या काळातला एक सुपर पॉवर एम्परर असा राजा घाबरलेला आहे. हे किती विशेष आहे. एका लहान बाळाचा जन्म झाला हे ऐकून एक राजा घाबरतो. कारण ते लहान बाळ काही साधं लहान बाळ नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची बातमी, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता हे काही साधी गोष्ट नाही, साधी बातमी नाही. हा, मला माहिती आहे. काय माहिती आहे? राजे लोक, सरकार घाबरतात. मूळभर ख्रिस्ती लोक, येशू ख्रिस्ताची सुवार्ता, देवाचा एक माणूस यायचं तर सरकार सुद्धा घाबरतात. गव्हर्नमेंट यांना धास्ती पडते की आता किती लोक देवाकडे वळतील. येशू ख्रिस्ताच्या जन्माची बातमी, येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही साधी नाही. काही दिवसापूर्वी मला असं कळलं की पुढच्या महिन्यात बेनी हिन हे भारतात येणार होते आणि भारत सरकारने त्यांच्यावर बंदी घातली. कारण मुंबई आणि बेंगलोर मीटिंगमध्ये लाखोनी लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळले. लाखोनी लोकांना चमत्कार झाले. भारत सरकार घाबरलं. या ठिकाणी आपण पाहतो की हेरोद घाबरलेला आहे. हेरोद का घाबरला असेल? कारण हेरोद त्यावेळेस सत्तेवर होता. आणि आणखी एक राजा जर जन्मला तर एक दिवशी तो बंड करेल, युद्ध करेल आणि माझी सत्ता मला गमवावी लागेल, सत्ता गमवावी लागेल म्हणून तो घाबरला. काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताची बातमी ऐकून, देवाचं वचन ऐकून घाबरतात, अस्वस्थ होतात. का? कारण त्यांना वाटतं की आम्हाला आमची सत्ता घालवावी लागेल, आम्हाला आमचा चुकीचा बिझनेस, चुकीचं काम, चुकीची मित्रमंडळी, चुकीची संगत सोडावी लागेल म्हणून ते अस्वस्थ होतात, म्हणून ते घाबरतात. त्यांना वाटतं की येशू ख्रिस्ताकडे वळलं तर मला वाईट गोष्टी, वाईट सवय, वाईट संगत सोडावी लागेल. हे काय? अस्वस्थता निर्माण होते. काही लोकांना आनंद होतो, आनंदाने विचारपूस करत दूर जवळ या, पण जे जवळ असतात ते अस्वस्थ होतात, घाबरतात की आता आमचं काय होईल, आम्हाला काय काय सोडावं लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर मी वळलो, त्याला जर सर्व समर्पण केलं तर मला माझं नाव, मला माझे मान, मर्यादा, प्रतिष्ठा, कदाचित चुकीचा काम धंदा सोडावा लागेल, चुकीचा मार्ग सोडावा लागेल. हे ऐकून ते घाबरतात हेरोदासारखे. का? कारण येशू ख्रिस्ताच्या बातमीमध्ये सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानात, स्वर्गाच्या राज्याच्या सुवार्तेमध्ये
एक सामर्थ्य आहे. आमेन. आणि ते सामर्थ्य माणसाला अस्वस्थ करतं, घाबरवतं. मग तो राजा जरी असला तरी, किती मोठी सत्ता असली तरी, तर हेरोद या ठिकाणी घाबरलेला आहे, ह्या भीतीने की त्याला त्याची सत्ता गमावी लागेल. पुष्कळांना वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर मी वळलो तर मला माझं कुटुंब, माझे लोक सोडून द्यावे लागतील, त्याग करावा लागेल, पापाचा त्याग करावा लागेल. ह्या बातमीने ते अस्वस्थ होतात आणि घाबरतात. परंतु जर आपण घाबरलो, जर आपण अस्वस्थ झालो, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद किंवा त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही. हेरोदाच्या ठिकाणी आपण काय पाहतो? एक ढोंगी माणूस. या ठिकाणी हेरोदाची प्रतिक्रिया पहा. हे ऐकून हेरोद राजा व त्याच्यासह सर्व यरुशलेम घाबरले. सर्व यरुशलेमचे लोक का घाबरले? की हेरोद इतका क्रूर दुष्ट राजा आहे. जर दुसरा राजा जन्मला तर ह्या दोन राजांमध्ये लढाई होईल. लढाईमध्ये कदाचित आपला नाश होईल. पुढे मोठं संकट आपल्यावर येईल, म्हणून बाकीचे लोक घाबरले. आणि त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक, आता हेरोदाने ऐकून काय केलं बघा, मुख्य याजक व शास्त्रीयांना जमून विचारले. आता बघा, तो योग्य लोकांना बोलावित आहे. त्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी योग्य बातमी कोण सांगणार? शास्त्री, फरीसी, इस्रायलचे प्रमुख. म्हणून त्यांना त्याने बोलवले आहे आणि त्यांना तो विचारत आहे की ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हावा. आता हा जरी एक दुष्ट विधर्मी राजा होता, हा जरी एक ढोंगी होता, याला जरी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, पण तरी तो एक योग्य अशी गोष्ट करीत आहे. योग्य लोकांना योग्य ते प्रश्न विचारत आहे. आणि पुष्कळशे लोक आज जगात असे आहेत, ख्रिस्ती जगामध्ये, मंडळांमध्ये, की ज्यांचं जीवन ढोंगी असतं, ज्यांना देवाविषयी, शास्त्राविषयी काही इंटरेस्ट नसतो, परंतु तरी ते योग्य ठिकाणी जात असतात, योग्य लोकांना योग्य ते प्रश्न विचारतात. आणि आपल्याला वाटतं की खरंच हे देवाकडे होते, खरंच हे देवाचे आहे, पण तसं नसतं. जस्ट उत्सुकता असते, दुष्ट मनामध्ये कपट असतं. आता हेरोद राजाने कोणत्या भावनेने हे विचारलेलं आहे, कोणत्या वृत्तीने आपल्याला माहित आहे की यहूदाचा राजा जन्माला तो कुठे आहे, मला लवकर सांगा. त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे म्हणून नाही, त्याचा घात करायचा म्हणून. तर पहा, लोक चांगले प्रश्न, योग्य शास्त्रावरचे प्रश्न योग्य लोकांना, देवाच्या लोकांना विचारू शकतात. तरीही अंतःकरण देवापासून दूर असू शकतं. तरी अंतःकरण पापी, जीवन देवापासून दूर, पापात जगत असू शकतात. ते म्हणतात आम्हाला तुमचा संदेश आवडला, बायबल टीचिंग आवडलं, पण तरीही ते त्याच्याकडे वळत नसतात, आज्ञापालन करत नसतात, पश्चाताप करत नसतात. त्याला म्हणतात ढोंगी जीवन. असा ढोंगी राजा हेरोद हा होता. तर जे लोक जवळचे ते दूर गेले, त्यामध्ये पहिला होता हेरोद, जो जवळ असून सुद्धा किती दूर होता. यरुशलेमात होता, बेथलेमात प्रभू येशू जन्मला होता, जवळचा अंतर होता, पण तरी इतक्या जवळ राहून सुद्धा तो किती दूर होता. चर्चच्या जवळ राहतात, चर्चला येतात, शास्त्र वाचतात, सर्व काही करतात, पण तरी येशू ख्रिस्तापासून किती दूर असतात. दुसऱ्या टाईपचे लोक जे जवळ असून सुद्धा दूरच किंवा लांबच राहिले, ते होते शास्त्री आणि फरीसी. आता ज्यावेळेस हेरोदाने त्यांना प्रश्न विचारला, ख्रिस्ताचा जन्म कुठं व्हावा, त्यावेळेस ते काय सांगतात? वचन 5, ते त्याला म्हणाले, यहुद्यातील बेथलेहेमात. आता हे बायबल टीचर्स आहे,
ते काही साधारण चर्च मेंबर नाही, ते धार्मिक नेते, पुढारी, बायबल स्टडी करणारे, दुसऱ्यांना शिकवणारे आहेत. आणि त्यांना कदाचित भूषण वाटलं असेल की हेरोदासारख्या राजाने आम्हाला बोलवलं नाही, म्हणजे देव त्याच्या मनात कार्य करते, प्रेज द लॉर्ड असे म्हटले असेल, राजाने आम्हाला बोलवलं, आता आम्ही राजापुढे साक्ष आहे. काय साक्ष आहे? त्यांनी त्याला सांगितले की यहुदातील बेथलेहेमात, कारण संदेश त्यांच्या द्वारे असे लिहिलेले आहे. आणि मग जे लिहिलेलं होतं मिकाच्या पुस्तकात ते त्यांनी वाचून दाखवलं. आता जे त्यांनी राजाला सांगितलं, जे वाचून दाखवलं, ते काही चुकीचं नव्हतं, बरोबर होतं. पण पुढे आपण काय वाचतो की हे ज्यांना हे शास्त्र बायबल माहीत होतं, प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा मसीहा कुठं जन्म घेणार हे माहीत होतं, ते फक्त वाचतच राहिले, बायबल स्टडीज करत राहिले, ते बेथलेहेमात गेले नाही. किती विशेष आहे. ते यरूशलेमातून बेथलेहेमात गेले नाही, जाऊन प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांचा राजा खरंच जन्मलेला आहे, तो कसा आहे आपण त्याला पाहू, अशी उत्सुकता त्यांच्या मनामध्ये नव्हती. त्यांनी फक्त शास्त्रातून वाचून दाखवलं राजापुढे आणि पुस्तकं बंद केले आणि घरी गेले. झालं त्यांचं चर्च. फक्त शास्त्र उघडलं, वाचलं, फक्त आले, मेसेज ऐकला, थोडेसे गाणे म्हटले, प्रार्थना केली, घरी गेले, संपलं. अशा प्रकारचे ते धार्मिक नेते होते, जे जवळ असून पण दूरच राहिले, जे कधीच खरंच जवळ आले नाही. म्हणजे ते त्यांच्या धर्माचरणात, त्यांच्या बायबल स्टडीत, त्यांच्या ज्ञानात आपण जे करत आहोत त्याच्यात इतके खुश होते, इतके समाधानी होते की त्यांना ही गरज पण वाटली नाही की आपण जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन तर घेऊ, तो बाळ जन्मलेला त्याला पाहू तरी. हे लोक इतक्या लांबून आले, आपल्याला लाज वाटायला पाहिजे, आपण इथल्या इथं जवळ राहत असून सुद्धा जात नाही. इतक्या लांबून लोक चर्चला येतात, इतका वेळ राहतात, आपण जवळ असून सुद्धा जात नाही. पण ती लाज सुद्धा त्यांना वाटली नाही. हे विशेष. खुशाल आपल्या घरी बसून खुशाल यरूशलेमात राहून घेतले. शास्त्र पुढे दिलं नाही की त्यांनी जाऊन, ते पण मागे लोकांना म्हटलं की आम्ही तुमच्या बरोबर येतो. नुसतंच सांगितलं, हा त्या रस्त्याने जायचं, मग तसं जायचं, तसं जायचं, पण चला आम्ही येतो, आम्ही पण बघतो, तो आमचा देव, आमचा राजा आहे, त्याच्यासाठी आम्ही एवढे वर्षापासून, शतकापासून आम्ही त्याची वाट पाहतो, आम्ही पण येतो, आम्ही तुम्हाला तिकडे घेऊन जाऊ. नाही, किती विशेष. जवळचे ते दूर जातात. ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस काय होतं? ख्रिस्ताच्या जन्माविषयीची बातमी, येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकून काय होत असतं? लांबचे ते जवळ येतात, पण जे जवळ असतात ते देवाकडे येत नसतात, ते अजून जवळ येत नसतात, ते तेवढ्याच अंतरावर राहत असतात. तर हे शास्त्री पुरुषांना प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती करण्याची, त्याला पाहण्याची उत्सुकता त्यांच्या ठाई नव्हती. त्यांच्या ज्ञानात, त्यांच्या धर्माचरणात ते तृप्त होते, संतुष्ट होते. त्यांना वाटत होतं की आता काय आम्ही शास्त्री करू, आम्ही गेलो तर लोक काय म्हणतात, वेड्यासारखे लहान बाळा काय. त्यांना त्यांचं प्रतिष्ठेचं पडलं होतं. त्यांना वाटत होतं की आमची लायकी नाही, आम्ही त्या लहान बाळापेक्षा आम्ही मोठे आहोत, आम्ही कोणीतरी विशेष आहोत. जवळचे ते जवळ का येत नाहीत? गर्वामुळे, अंतःकरणातील कठीणपणामुळे, की मी कोणीतरी आहे, मी असं केलं तर कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल, लोकांना काय वाटेल. प्रतिष्ठेची जप ना, प्रतिष्ठा जपायचं. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध केला नाही, म्हणून ते जवळ असून सुद्धा लांबच राहिले. यावर आपल्याला काय दिसून येतं? ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी जे दूर ते जवळ येतात आणि जवळचे जे असतात ते दूर जात असतात. दोन प्रार्थना यावेळेस मला आठवतात.
दोन गोष्टींसाठीची प्रार्थना जी आपण या नाताळ समयी प्रत्येकाने केली पाहिजे आणि करावी, आणि ती अशी की प्रभू, जे आज तुझ्यापासून, तुझ्या वचनापासून दूर आहे त्यांना तू तुझ्या जवळ आहे. आता विचार कर, कदाचित तुम्ही त्याच्यापासून दूर असाल. तुमच्या घरचे, तुमच्या ओळखीचे, तुमचे नातेवाईक त्याच्यापासून दूर असतील. पापामध्ये, वेगळ्या धर्मामध्ये किंवा कोणत्याच धर्मात नाही, कोणत्याच तत्वज्ञान नाही, अशा प्रकारचं जीवन ते जगत असतील. अशांसाठी ह्या नाताळ समय आपली ही प्रार्थना आहे का की प्रभू, जे दूर आहे त्यांना तू जवळ आण. जसं मागे लोक जे दूर होते त्यांना तू जवळ आणलं, तसं तू आण. मग कसं आणायचं हे त्याला माहिती आहे. तो आपला पार्ट नाही. आणि दुसरी प्रार्थना जी आपण केली पाहिजे ती ही की जे जवळ आहेत, जे तुझ्या वचनाच्या, तुझ्या मंडळीच्या, तुझ्या लोकांच्या जवळ आहेत, त्यांना तू तुझ्या राज्यात आण. त्यांना तू तुझ्याकडे आण, की जेणेकरून त्याने पश्चाताप करून तुझ्याकडे वळावं, तुला नमन करावं, तुझीच भक्ती करावी. असं तू कर. कारण प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटलं की पूर्वेकडून पश्चिमेकडून लोक येतील आणि अब्राम, इसाक, याकोब यांच्यासह स्वर्गाच्या राज्यात बसतील. देव करून आणि ह्या नाताळ समयामध्ये 2005 सालाच्या जे दूर आहे त्यांना त्याच्या राज्यात आणू, आणि जे जवळ आहे त्यांना त्याच्याकडे आणू. आपण ह्या नाताळ समय ही प्रार्थना करूया आणि परमेश्वराला मागूया की प्रभू, तू मला तुझ्या जवळ आण, तू मला तुझ्या राज्यात आण. दुसऱ्यांना तुझ्या राज्यात आणण्यासाठी तू माझा उपयोग कर. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. तारणाची गरज असते आणि